नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट. तर मित्रांनो, पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायली आणि अर्जुनने थाटलेला नवीन आणि अगदी जगावेगळा संसार पाहणार आहोत. तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल. तर आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं घरी आलेले असतात आणि त्यानंतर आता अर्जुन हा गाडी थांबवतो. सायली ही गाडीतूनच घर बघत असते. मग अर्जुन स्वतःहून गाडीचा दरवाजा उघडून सायलीला गाडीच्या बाहेर घेऊन येतो. सायली जशीच दारात उभी राहते, तिला घडलेले सगळे जुने प्रसंग आठवायला लागतात. त्याच दिवशी अर्जुनची आणि प्रियाची एंगेजमेंट होती आणि सायली आणि अर्जुन घरी लग्न करून आले होते. कल्पनाला त्यावेळेस अर्जुनचा खूप राग आला होता. तिने अर्जुनच्या मुस्काटीत मारली होती. त्यानंतर पूर्ण आजींना अर्जुनचा राग आला होता. मग तिला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे सगळं आठवत असतं. तर आता इकडे अर्जुन हा सायलीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला धीर देत घरात घेऊन जात असतो. आता जशी जशी सायली एक एक पाऊल घराच्या दिशेने पुढे पुढे वाढवत असते, तसा तसा तिला एक एक घडलेला जुना प्रसंग हा आठवत चाललेला असतो. मग सायलीला आठवतं ते म्हणजे ते दोघं पहिल्यांदा लग्न करून आले होते त्यावेळेस घरात झालेला तमाशा. त्यानंतर 1.5 वर्षानंतर त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कल्पनाला भेटले होते. त्यावेळेस झालेला घरात प्रॉब्लेम सगळं तिला एक एक करून आठवत असतं. त्याचबरोबर इकडे पूर्ण आजींनी मधुभाऊंना सांगितलं होतं की तुम्ही एक बाप म्हणून पूर्णपणे असमर्थ ठरला, तुम्ही मुलीवर चांगले संस्कारच करू शकलेला नाही. त्यानंतर इकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, चला सायली आपल्या घरात जाऊ. आता घरातले सगळे सदस्य तिथे उभे असतात. पूर्णाजी ही लगेचच अर्जुनला म्हणत असते, आपलं घर काय रे, ह्या घरातल्या माणसांचं मन दुखवताना तुला काही वाटलं नाही का? आणि आता म्हणे आपलं घर. तर दुसरीकडे कल्पना ही अर्जुनला सांगत असते, अर्जुन हे बघ, तू ह्या मुलीशी लग्न जरी केलं असशील तरीसुद्धा आम्ही तिला ह्या घरची सून मानत नाही. त्याबरोबर लगेचच दुसरीकडे साक्षी ही खूपच जास्त चिडलेली असते. साक्षी, नागराज आणि महिपत हे तिघंसुद्धा एकमेकाबरोबर बोलत असतात. साक्षी म्हणत असते की त्या जोशी वकिलांनी सगळी केस माझ्या बाजूने फिरवत आणली होती आणि आता त्या मधुकर पाटलाला जेल होणारच होती, पण प्रियाने सगळी नाही त्या वेळेवर माती खाल्ली. तिला काहीही काम वेळेत करता येत नाही आणि तिला काहीच करण्याची लायक नाही, ती काहीच वेळेवर करू शकत नाही, तिला काही जमत नाही, असं वगैरे सगळं ते लोक म्हणत असतात. तर नागराज त्यांना सांगत असतो, अगं पूर्ण लग्नामध्ये गोंधळलेली होती ती सायली कुठून येते का आणि ती काही करते का या गोष्टीने. तरी मी तिला बाजूला घेऊन समजावलं होतं, धमकावलं सुद्धा होतं की प्रिया नीट वाग, अशी बावरल्यासारखी करू नकोस, पण तरीसुद्धा तिने माझं नाही ऐकलं. जे व्हायचं जे घडायचं तेच शेवटी घडलं. तर दुसरीकडे प्रताप हे अर्जुनला म्हणत असतात, हे बघ अर्जुन, या मुलीबरोबर आमचा काहीसुद्धा काडीचा संबंध नाही आहे, त्यामुळे तू ताबडतोब हिला इकडनं जायला सांग. त्याबरोबर अस्मिता पुढे म्हणत असते, या अर्जुनला काय वाटतंय, आपण काय ह्याच्या बायकोचं आणि याचं स्वागत करायला दारात उभे राहिलो आहे की काय, आता हिच्यासाठी माप वगैरे आणायचं का आम्ही? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली कुसुमताई, नवीन नवरीचं स्वागत हे असंच केलं जातं, जा घेऊन या आतमधून मग तू माप. त्याबरोबर लगेचच अस्मिता गप्प राहते. तर आता मात्र प्रताप हा अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन काय सांगितलं तुला, कळत नाही आहे का, ह्या मुलीचा आणि आमचा काहीसुद्धा काडीचा संबंध नाही आहे, ताबडतोब या मुलीला इकडनं निघून जायला सांग अर्जुन. त्याबरोबर आता अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकाकडे बघतच राहतात आणि मग लगेचच बिलकुल वेळ न दवडता अर्जुन हा प्रतापला पुन्हा एकदा विचारतो, डॅड तुमचा डिसिजन हाच आहे आणि हा डिसिजन फायनल आहे का? त्याबरोबर आता प्रताप हा कल्पनाकडे बघतो आणि एकही मिनिट वाया न घालवता अर्जुनला लगेचच म्हणतो, हो माझा डिसिजन फुल अँड फायनल आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे अर्जुन हा पुन्हा एकदा सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि सायलीला म्हणतो, चला मिसेस सायली आपण निघूयात. त्याबरोबर आता घरातल्या सगळ्यांना अर्जुनचं हे असं वागणं बघून आश्चर्यच वाटत असतं, पण कोणीच काही बोलत नसतं. सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय, काय सुरू आहे तुमचं, मला आपलं घर आणि आपली माणसं सोडून कुठेही जायचं नाही आहे. अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, चला, आणि मग तो सायलीला घेऊन तिकडनं जात असतो. सायली अर्जुनला तिथेच थांबवते आणि म्हणते, काय सुरू आहे तुमचं, कुठे जायचं आहे आपण, कशाला जायचं आहे, मला माझी माणसं माझं घर सोडून कुठेही जायचं नाही आहे. आणि आपण कुठे जाणार आहोत अर्जुन सर? त्यावेळेस लगेचच आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो,
मिसेस सायली, हे एकच घर फक्त आपलं नाही आहे, आपली खूप घरं आहेत आणि त्यापैकी कुठल्याही एका घरात जाऊन आपण आपला संसार सुरू करू शकतो. आपण आता हायवेजवळचं आपलं जे घर आहे तिथेही जाऊ शकतो किंवा आणखीन एका ठिकाणी आपलं घर आहे तिथं जाऊ शकतो आणि राहू शकतो. सुखाने संसार करू शकतो आपण तिथेच जाऊन. त्याबरोबर आता लगेचच सायली ही अर्जुनला सांगत असते, पैशांची गुंतवणूक म्हणून घेतलेली वस्तू कधीच घर नसते, तर ज्या घरात आपली माणसं असतात, आपली नाती असतात ना, ते खरं घर असतं. त्याबरोबर आता प्रताप त्या ठिकाणी येतो आणि तिथे एक बॅग ठेवतो. तो अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, तुम्हाला गरजेला तात्पुरत्या लागतील इतक्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये आहेत, हे उचला आणि इकडनं निघा. तर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बघितलं सायली, तुमची नाती, तुमची माणसं बघितलीत. आणि मग लगेचच आता इकडे सायली गप्प असते. तर अर्जुन हा असाच वागतोय हे बघून अश्विन त्याला म्हणायला लागतो, डॅड, पूर्णाजी, तुम्ही दोघंही आतमध्ये चला. उगाच दादाच्या ह्या अशा वागण्याचा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यानंतर लगेचच आता कल्पनाला अस्मिता म्हणत असते, हो हो मम्मा, बरोबर बोलतोय अश्विन, चला आपण घरात जाऊयात. आणि सायली, तू पुन्हा या घराकडे वळूनसुद्धा बघायचं नाही, या आमच्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही. तर लगेच आता अर्जुनला अस्मिताचा राग येत असतो, पण तरी तो तिला काही बोलत नाही कारण सायली त्याला थांबवते. त्यानंतर आता संपूर्ण सुभेदार हे दार बंद करून घेतात आणि आतमध्ये निघून जातात. तर इकडे आता अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि तिला खूप वाईट वाटले हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. मग अर्जुन लगेचच ती बॅग उचलतो आणि म्हणतो, बरं झालं आपल्याला गरजेला लागतील ह्या सगळ्या वस्तू तरी मिळाल्या, नाहीतर मला तुमचेच कपडे, बापरे, चला चला आपण निघूयात. त्याबरोबर सायली म्हणते, आपण कुठेही जायचं नाही. अर्जुन म्हणतो, मग आपण संसार कुठे करायचा? सायली म्हणते, इथे, आपण जिथे जागेवर ज्या उभ्या आहोत तिथे. त्यावर अर्जुन हा सायलीला विचारत असतो, म्हणजे आपण ह्या गार्डनमध्ये उभे आहोत तिथे? त्यावर सायली त्याला होकार देते. तर दुसरीकडे आता नागराज हा साक्षीला सांगत असतो, साक्षी, तू आता जेलमध्ये जाण्याची ना पूर्ण तयारी करूनच ठेव, कारण आता तुझ्यावरती तीच वेळ येणार आहे. तर दुसरीकडे आता महिपत हा लगेचच म्हणायला लागतो की आता ते दोघं नवरा बायको त्या आश्रम केसमध्ये खूप लक्ष घालणार. एक काम कर तू साक्षी, त्या प्रियाला कॉल कर. त्याबरोबर पुढे ते सांगतात, आणि फोन माझ्याकडे दे. लगेचच साक्षी प्रियाला कॉल करते आणि फोन स्पीकरवरती टाकून अण्णांच्या दिशेने फिरवते. अण्णा हे लगेच प्रियाला विचारत असतात, काय गं, इकडचा रस्ता विसरली का? नाही नाही नाही, नवीन लग्न झालं नाही का तुझं? हनीमूनला गेली असशील, बरोबर ना? अगं, पण माझ्या कानावर तर आलं त्या अर्जुन बरोबर तुझं लग्नच झालं नाही. काय करतेस तू? त्याबरोबर मात्र आता प्रिया ही खूप जास्त घाबरलेली असते. प्रिया विचार करत असते की मी काय बोलू, ह्यांना कसं कटू, काय सांगू. आणि मग इकडे महिपत हा प्रिया काहीच न बोलल्यामुळे तिला विचारत असतो, काय गं, तुला आवाज येतोय की नाही, की आवाजच येत नाही आहे? त्याबरोबर लगेच प्रिया ही त्यांना सांगत असते, अहो माझी ना थोडी तब्येत खराब आहे, मला थोडा खोकला झाला आहे, मला बरं वाटायला लागलं की मी स्वतःच तुम्हाला भेटायला तुमच्याकडे येईन. तर आता इकडे महिपत हा तिला सांगत असतो, ताबडतोब जशी आहेस तशी इकडे निघून ये, आम्हाला तुला भेटायचं आहे. त्याबरोबर साक्षी इकडे म्हणत असते, हो लवकर ये प्रिया. तर प्रिया ही सांगत असते, अगं खरंच माझी तब्येत बरी नाही आहे साक्षी, मला थोडं बरं वाटलं की तुमच्याकडे येईनच ना. तर आता महिपत शिकरे हा तिला सांगत असतो, गपचूप उठायचं आणि इकडे यायचं. इकडे आल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यांना भेटल्याच्या नंतर तुला बरोबर बरं वाटेल, कळलं का? तर साक्षी ही प्रियाला सांगत असते, गुपचूप इकडे ये, कारण काय आहे ना, आम्हाला बरोबर माहीत आहे तुझी सर्दी, तुझा खोकला कसा काय पळवायचा तो, कळलं? त्यामुळे ये इकडे. तर दुसरीकडे आता इकडे अर्जुन आणि सायलीने साड्यांपासून एक तंबू गार्डनमध्ये उभा केलेला असतो. आता इकडे अर्जुन हा सायलीला विचारत असतो, पण मिसेस सायली, हे सगळं करण्याची आपल्याला काय गरज आहे? म्हणजे आपण हे सगळं करतोय का, कशासाठी? आपण आपल्या एखाद्या फ्लॅटवरती जाऊन आपलं चांगलं आणि शांत हॅपी आयुष्य सुरू करू शकलो असतो ना. आणि त्याशिवाय आपण तिथे चांगला संसारही केला असता, चांगले व्यवस्थित राहू शकलो असतो. तर सायली ही अर्जुनला म्हणत असते, आपल्या घरचे नक्की आपल्याला आतमध्ये घेतील. बरं, आता तुम्ही आपलं घर बघा आणि सांगा कसं वाटतंय. त्यावर अर्जुन म्हणतो, हे घर आहे, ह्या साड्या लोंबकळवलेल्या आहेत. त्यावर सायली म्हणते, अहो बरं, माझ्या खांद्यावरती हात ठेवा, माझा एक हात हातात घ्या आणि आता सांगा. मग अर्जुन म्हणतो, खूप छान घर आहे, जगातलं सगळ्यात भारी घर हेच आहे. जिथे तुमचा हात माझ्या हातात असेल ना, तिथे सगळंच भारी असेल. त्याच्यानंतर आता इकडे हे दोघं अशा छान गप्पा मारत असतात. तर दुसरीकडे
आता हे सगळं काही अस्मिता बघते. हे सगळं बघून अस्मिताला खूप मोठा शॉकच बसतो की हे सगळं काही अर्जुन काय करतोय. अस्मिता लगेचच कल्पना, अश्विन, त्याबरोबर प्रताप सगळ्यांनाच हाका मारून बोलवून घेते. आता सगळेच जण हे सगळं बघतात आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की अर्जुनने हे सगळं काय करून ठेवलंय गार्डनमध्ये. त्याबरोबर प्रताप म्हणतो, अरे काय सुरू आहे या दोघांचं. नाही अश्विन, आपण हे असं सगळं बघू शकत नाही. आपल्याला ताबडतोब जाऊन हे सगळं थांबवायलाच हवं. त्याबरोबर आता इकडे कल्पना म्हणत असते की अहो पण, तर लगेच प्रताप म्हणतो चल अश्विन. अश्विन म्हणतो नाही डॅड थांबा, आपण आता तिकडे जर गेलो ना आणि दादाला काहीसुद्धा बोललो तर उगाचच्या उगाच तमाशे होतील. प्रताप म्हणत असतो, अरे मग होऊ देत ना तमाशा, त्याने सुरुवात केली आहे, मग आपण संपवायला नको का. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, अहो नाही नको, मी काय म्हणते ते ऐका तुम्ही. आता उगाचच आपण काहीच करायला नको. आधीच पूर्ण आजींनासुद्धा खूप मनस्ताप झाला आहे, उगाच आणखी त्यांना त्रास व्हायला नको. त्याबरोबर अस्मिता विचारते, मग काय हे आता इथे असेच राहणार का. किती विचित्र दिसतंय ते आई. त्याबरोबर कल्पना म्हणते, नाही मलासुद्धा बघायचंच आहे सायलीच्या नादी लागून अर्जुन अजून किती विचित्र वागतोय ते. तू एक काम कर, कडी लावून घे अस्मिता खिडकीला, खिडकी बंद कर, चला रे आपण सगळे जाऊन झोपूया, असं म्हणून सगळेच जण तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे प्रताप हा म्हणत असतो, उद्या त्यांना बुद्धी येऊ देत, हे घर वेळेत सोडून जाण्याची, असं ते दोघंही देवाकडे म्हणत असतात. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही नागराज, साक्षी आणि महिपत तिघांनाही भेटण्यासाठी आलेली असते आणि ती खूप जास्त घाबरलेली सुद्धा असते. तर आता साक्षी ही तिला विचारत असते, काय ग प्रिया, काय समजते स्वतःला, तुला या प्लॅनला फुलप्रूफ पूर्ण करण्यासाठी किती काय काय मदत केली होती आम्ही. तू गार्ड मागितले, तुला सिक्युरिटी गार्डसुद्धा दिले होते, तरीसुद्धा जे व्हायचं होतं तेच झालं. काय केलंस तू, तुझी अक्कल ना खरंच एक नंबर बावळट आणि मूर्ख मुलगी आहेस तू. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, माझ्या अकलेवरून काही बोलायचं नाही या. आणि काय म्हणालीस, मी मूर्ख, मी बावळट, माझा एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तुम्ही मला लगेच प्लॅनमधून बाजूला काढू शकत नाही या. माझ्याकडे एक खूप धारदार शस्त्र आहे, मग बघालच मी काय करते ते. त्याबरोबर लगेच महिपत शिकरे हा तिला विचारायला लागतो, धारदार शस्त्र वगैरे, बापरे काय शस्त्र आहे तुझ्याकडे, फावडं, पिकाव, सांग ना काय आहे तुझ्याकडे, तलवार, बंदूक, की तुझ्याकडे डायरेक्ट ते असतं ना काय. बरं असंच ते बरं बोलत असतात. त्याबरोबर लगेच आता प्रिया ही त्यांना म्हणत असते, माझ्याकडे काय आहे थांबा तुम्हाला दाखवते. आणि मग ती त्या मोबाईलमधला व्हिडिओ ते सगळ्यांना दाखवते. त्यामध्ये तिने एक कबुली जबाब दिलेला असतो की मी तन्वी रविराज किल्लेदार आणि महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे माझ्या जीवावर उठलेत आणि त्यांना साथ हे माझे सख्खे काका म्हणजे नागराज देत आहेत. आता इकडे हा व्हिडिओ बघितल्यावरती महिपतच्या तोंडातले शब्द तोंडातच राहिलेले असतात. तर दुसरीकडे आता कुसुमताईने सायलीला कॉल केलेला असतो आणि ती सायलीची चौकशी करत असते, तू काळजी घे तुझी, पूर्णाजी तुझ्याशी बोलल्या का वगैरे सगळंच ती सायलीला विचारत असते. सायली ही सगळं इकडे छान आहे आणि आज पहिल्यांदा मला या घराच्या भिंतींमध्ये एवढा ओलावा दिसला असं सुद्धा सांगते. तर दुसरीकडे आता इकडे तिला हे तिघं सांगतात की या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे प्रिया म्हणते म्हणजे. त्याबरोबर लगेचच नागराज तिला विचारतो, तुला खरं शस्त्र बघायचं आहे का, ये बस इथे दाखवतो. आणि मग तो प्रियाच्या लहानपणीची पोटली प्रियाच्या पुढ्यात खोलून ठेवतो. आता प्रिया लगेचच त्याला म्हणत असते, ह्यात काय मोठं आलं, हे कसलं शस्त्र आहे. त्याबरोबर लगेच नागराज हा तिला सांगत असतो, हा तुझ्या पोटलीचा प्रकार आहे अगं, हे बघ हा तुझा खरा फोटो, हा फोटो ज्या वेळेस आम्ही तुझ्या खोट्या बापाला दाखवला त्यावेळेस काय होईल याचा विचार तरी तुझ्या मनात येतोय का, काय होऊ शकतं. आणि त्यातूनही महत्त्वाची गोष्ट, तुझ्या मधुभाऊंनी तुला लिहायला वाचायला तर शिकवलं असेलच ना, हे बघ पाठी काय लिहिलंय वाचून घे. त्यावर साक्षी विचारते काय आहे. त्यावर लगेचच नागराज सांगत असतो, अगं त्या मधुकर पाटलाची एक सवय होती, त्याला जे मूल मिळेल ना तो त्याचं नाव आणि तो मिळालेली तारीख त्याच्या फोटो मागे लिहून ठेवायचा. आता हे सगळं बघून प्रिया घाबरते. तर पुढे आता महिपत हा म्हणत असतो, हे सगळं जेव्हा हिच्या खोट्या बापाला कळेल तेव्हा हा हिला उलटी टांगेल आणि खालून मस्त झोडपून काढेल, अगदी डोक्यातनं टपाटपा रक्त गळेपर्यंत. आता हे सगळं ऐकून प्रिया घाबरते. प्रिया म्हणत असते, हे बघा प्लीज असं काही करू नका आणि माझं अर्जुन बरोबर लग्न होणं हे तुमच्यासाठी जेवढं महत्त्वाचं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं ते माझ्यासाठी होतं. बरं मला सांगा, ही पोटली तुम्हाला मिळाली तरी मिळाली कुठे. त्याबरोबर लगेचच नागोबाला आठवायला लागतं की त्याने ही पोटली
प्रियाच्या कपाटातून किती शिताफीने चोरली होती। त्यानंतर आता इकडे सायली छानपैकी मस्त शेकोटी वगैरे पेटवते। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघं जण जेवायला बसलेले असतात। अर्जुन हा आपल्या स्वतःच्या हाताने बायकोला म्हणजे सायलीला घास भरवतो आणि आपण लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र जेवतोय ना असं म्हणत असतो। सायली म्हणते आपण या अगोदर सुद्धा 1.5 वर्ष नवरा बायकोच होतो आणि आपण 1.5 वर्षात कितीतरी वेळा एकत्र जेवलेलो आहोत। त्याबरोबर अर्जुन म्हणतो बरं दुसऱ्या लग्नानंतरचं पहिलं जेवण आणि मग लगेचच सायली होकार देते आणि सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं। तर आता अर्जुन हा सायलीला विचारत असतो मिसेस सायली तुम्ही? त्याबरोबर सायली म्हणते हो बघा ना, म्हणजे पूर्वी आपलं लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा बाहेर जाऊन आपण असेच दोघं जेवलो होतो आणि आज सुद्धा आपण असेच दोघं जेवतोय। खरं तर आजची पंगत ही सगळ्यांच्या बरोबर असायला हवी होती। आईंनी काहीतरी गोडाधोडाचं केलं असतं, पण बघा हे सगळं काय होऊन बसलंय ते। मला वाटलं होतं हे लग्न झालं की सगळी नाती सगळे दुरावे सगळं काही संपून जाईल, पण असं काही सुद्धा झालेलं नाहीये। आज खरं तर अश्विन भाऊजी चैतन्य भाऊजींनी आपल्याला चिडवलं असतं, आपण दोघांनी उखाणे घेत एकमेकाची नावं घेत घास भरवले असते एकमेकांना, पण असं काहीच नाही होत आहे। आपण इथेच दोघंच जेवतोय। आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला सुद्धा वाईट वाटतं आणि आता सायली ही खाली बघून खायला सुरुवात करते। तर अर्जुन हा मनातल्या मनात आता म्हणायला लागतो की मिसेस सायली आजपर्यंत तुम्ही माझ्यामुळे खूप भोगलोय, पण आता बस, आता आणखीन त्रास मी तुम्हाला होऊ देणार नाही। आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग असणार की नक्की अर्जुन सायलीसाठी करणार तरी काय। तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली दोघं जेवत असताना अर्जुन स्वतःच्या हाताने पहिला घास सायलीला भरवतो। मग आता इकडे दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा घरामध्ये येत असतात आणि घरातले सगळेच सदस्य त्यांना दारातच थांबवतात। त्यांना सगळेजण सांगत असतात की या मुलीशी आमचं काहीसुद्धा नातं नाही आहे, हिला आम्ही या घरची सून मानतच नाही। तर अर्जुनने त्यांना अगदी ठामपणे निक्षून सांगितलेलं आहे की तुम्हाला हिला सून मानावं लागेल, कारण ही माझी बायको म्हणजेच मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत। आता हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो की अर्जुन हे सगळं असं कसं बोलू शकतो। तर अर्जुन हा पुढे सगळ्यांना सांगत असतो की माझ्या मम्माने आणि आजीने मला नेहमी शिकवलेलं आहे की बायकोच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहा। त्याबरोबर लगेचच अर्जुन हा स्वतःच्या हाताने माप भरतो, त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवून सुपारी ठेवून सायलीला माप ओलांडून घरात यायला सांगतो। सायली सुभेदारांच्या घरचं माप ओलांडते आणि लक्ष्मीच्या पावलांनी अगदीच घरात आलेली असते। घरात आल्याबरोबर ती संपूर्ण घर एकदा निहाळते आणि मनातल्या मनात म्हणत असते की आज माझा गृहप्रवेश हा या घरात झालेला आहे, पण लवकरच माझा गृहप्रवेश हा तुमच्या सगळ्यांच्या मनात सुद्धा होईल। त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा, कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे जाऊन आणखीन जास्त आणि आणखीन छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं। थँक्यू।